नमस्कार मंडळी. 3 डिसेंबरला सर रमाकांत आचरेकर म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांचे प्रख्यात शिक्षक, क्रिकेटचे कोच रमाकांत आचरेकर यांचा स्मृती स्मारकाचा सोहळा शिवाजी पार्कला झाला मुंबईमध्ये. तेव्हा एक विलक्षण असं दृश्य बघायला मिळालं. विनोद कांबळे त्याचे स्टेजवर जी मंडळी बसली होती त्याच्यामध्ये बांगर असतील, आमरे असतील, तेंडुलकर असतील, राज ठाकरे असतील, याच्या व्यतिरिक्त एका कोपऱ्यामध्ये विनोद कांबळे पण बसलेला दिसला. आणि त्याला पाहिल्यानंतर तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकरनी स्वतः उठून त्याच्या जवळ जेव्हा गेला तेव्हा विनोद कांबळेच्या चेहऱ्यावर जो एक उल्हास दिसला, अगदी हरकला तो असं म्हणता येईल. त्यांनी तेंडुलकरचा हातामध्ये घेतला. तो अतिशय बघण्यासारखा होता. आता याच्या मागची मतं भरपूर अशी आहेत की लोक त्याच्याकडे असं बघतायत की एका शाळेत शिकलेली मुलं, टॅलेंटेड असलेली मुलं, त्यांचं करिअर वेगवेगळ्या, ज्यांना सेम संधी मिळाली सुरुवातीला, त्यानंतर सुद्धा त्यांचं करिअर कसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेनं गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न झाले, क्रिकेटचा देव त्याला म्हणण्यात येतं आता. आणि त्याचवेळी तेंडुलकर बरोबरच क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला विनोद कांबळे हा मात्र कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसलेला आपल्याला दिसून येतो आयुष्यामध्ये सुद्धा. तर याच्या मागची कारण आपल्याला थोडी जाणून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जरी आपण सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांचं उदाहरण घेत असलो तरी हा जो मुद्दा आहे तो आपल्या सर्वांना लागू होतो. कारण शाळेमध्ये टॅलेंटेड असलेली मुलं, स्कॉलर असलेली मुलं, क्रिकेटमध्ये स्कॉलर असतील किंवा खेळामध्ये स्कॉलर असतील किंवा अभ्यासामध्ये स्कॉलर असतील किंवा इतर कोणत्या गुणांमध्ये स्कॉलर असतील, ड्रॉइंग वगैरे, ती मुलं आयुष्यामध्ये पुढे फक्त टॅलेंट, प्रतिभा आणि गुणवत्ता याच्यावर आयुष्यामध्ये यशस्वी होता येत नाही हे सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आपल्याला सांगायचा आहे. त्यामुळे याचे दोन अर्थ होतात. तुम्ही जरी शाळेमध्ये टॉपर असाल, कुठल्याही विषयामध्ये शालेय म्हणजे अभ्यासामध्ये टॉपर असाल किंवा खेळामध्ये टॉपर असाल, तरी त्याचा अर्थ तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल तेंडुलकर व्हाल याचा अजिबात होत नाही. तुमचा विनोद कांबळे सुद्धा होऊ शकतो, हे सांगायचा मुद्दा आहे. आणि विनोद कांबळे का झाला हे जाणून घेण्याची जास्त गरज आहे, जेणेकरून आपल्याला काय करू नये हे कळेल. शारदाश्रम विद्यालयामध्ये माझे एक भाऊ आहेत, ते तेंडुलकर आणि कांबळे यांना ज्युनियर होते 2 वर्षांनी. तेव्हा त्यांनी तेंडुलकर आणि कांबळेला वडापाव खाताना पण पाहिलेला शाळेमध्ये. आता शालेय शिक्षणामध्ये तुम्हाला माहिती आहे, शारदाश्रमकडे खेळताना त्याने जवळजवळ 600 पेक्षा जास्त रनांची पार्टनरशिप केली होती. तर असा विश्वविक्रम करणारी अतिशय प्रतिभावान मंडळी, आणि ती पुढे गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा बदल या 35-40 वर्षांमध्ये का होतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं बॅकग्राऊंड जाणून घ्यावं लागेल आणि याची कारण आपल्याला जाणून घ्यावी लागतील. कारण आपल्याला माहिती आहे तेंडुलकर आणि विनोद कांबळे याच्यामध्ये 1 वर्षाचा फरक आहे वयामध्ये. विनोद कांबळे 1 वर्षाने मोठा असावा साधारण. आणि या दोघांनाही या शारदाश्रम मध्ये ज्याने ते 600 पेक्षा जास्त रन्स मारले त्यामुळे जागतिक क्रिकेटच्या क्षितिजावर त्यांचा उदय झाला असं म्हणता येईल. त्यानंतर सचिन तेंडुलकरने वयाच्या 18व्या वर्षी पाकिस्तानमध्ये, 18व्या का 16व्या वर्षी पाकिस्तानमध्ये पदार्पण केलं क्रिकेटमध्ये. आणि त्यानंतर जवळजवळ 3 वर्षानंतर विनोद कांबळेला चान्स मिळाला. आणि विनोद कांबळेने सुरुवातीला पहिल्या ज्या मॅचेस होत्या, टेस्ट मॅचेस, त्याच्यामध्ये इतकी तडाखेबंद फलंदाजी केली, 2 द्विशतकं आणि त्यानंतर 2 सेंचुरी, अशा प्रकारे त्यांनी ते एंट्री केली होती क्रिकेट जगतामध्ये. त्यानंतर मात्र पुढच्या 3-4 वर्षामध्ये जो तो त्याचा खेळ ढेपाळला तो त्यातून परत कधी उठू शकला नाही. कारण जर 93 मध्ये त्यांनी पदार्पण केलं असेल तर टेस्ट क्रिकेटमध्ये, आणि जर त्याचा शेवटचा टेस्ट सामना 95-96 साली झाला असेल तर फक्त वयाच्या 24व्या वर्षी तो रिटायर झाला असं म्हणतात. कारण त्यानंतर वयाच्या 24व्या वर्षानंतर त्यांनी शेवटचा क्रिकेट टेस्ट मॅच खेळली, त्यानंतर तो परत कधीही खेळू शकला नाही टेस्ट मॅच. त्याने जवळजवळ 17 मॅचेसमध्ये 1080 वगैरे रन्स केल्या, आणि त्याचं ॲव्हरेज जे आहे 54 क्रिकेटच्या टेस्ट क्रिकेटमध्ये, ते अजूनही बऱ्यापैकी मानलं जातं. पण तेंडुलकरची बरोबरी तो करू शकला नाही, ही मात्र खरी गोष्ट आहे. आणि वन डे मध्ये पण त्याचं करिअर जास्त पळलेलं दिसून येत नाही. कारण मला वाटतं 2000-2001 मध्ये जेव्हा द्रविड आणि गांगुली सारखी मंडळी क्रिकेट टीम मध्ये यायला लागली तेव्हा त्याचा वन डे मधून पण अस्त झाला, आणि त्यानंतर सगळी जी पडझड होती ती ऑलरेडी सुरू झाली होती, आणि त्यानंतर तो झपाट्याने गर्तेमध्ये गेला असं म्हणता येईल. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी हे सगळं का झालं असावं. तुमच्याकडे सेम गुणवत्ता आहे, तुमच्याकडे सेम बॅकग्राऊंड आहे, तुमच्याकडे सेम रिसोर्सेस आहे, तुमच्याकडे सेम कोच आहेत, आणि असं एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही एवढ्या वेगळ्या आयुष्याच्या कशा वाटांवर तुम्ही आयुष्याच्या कसे जाऊ शकता, हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आणि हे जरी आपण सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे ह्या सेलिब्रिटी आहे, सगळ्या समाजासमोर आहेत म्हणून त्यांची उदाहरणं घेतो आपण.
पण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला 10वीमध्ये 96 असतील, 98 असतील, 12वीमध्ये 96 असतील, 98 असतील, याचा अर्थ तुम्ही पुढे गेल्यानंतर यशस्वी व्हाल असा नाही. त्याचबरोबर तुम्हाला 10वीमध्ये नापास असाल, 12वीमध्ये नापास असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये पुढे काहीच होणार नाही असं पण त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे हे जे विलक्षण घटना 3 डिसेंबरला घडलेली आहे, जी सगळ्यांनी पाहिलेली आहे, त्याच्यातून आपल्याला जर धडा घ्यायचा असेल तर तो ही घटना का घडली, विनोद कांबळी का झाला, विनोद कांबळी का झाला आणि सचिन तेंडुलकरचा सचिन तेंडुलकर का झाला, हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते का घडलं आणि ते घडू नये म्हणून काय करता येईल, या सगळ्या बारीक गोष्टीचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या गोष्टी आपण हळूहळू पाहणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिस्तीचा आणि सातत्याचा अभाव. तुम्हाला माहिती आहे, तेंडुलकरांनी आपल्या पुस्तकामध्ये किंवा आपल्या वेगवेगळ्या भाषणांमध्ये असं बऱ्याच वेळा लिहिलंय की ते प्रॅक्टिस कसे करायचे. त्यानंतर त्यांचा जो वेगवेगळे जे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये जे अडथळे आले, बाउन्सरचे किंवा इतर, कारण 20-30 वर्ष खेळत असताना समोरचा प्रतिस्पर्धी सुद्धा तुमच्या खेळाचा अभ्यास करतो आणि तुमचे कमजोर दुवे कोणते आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला ते दुवे, ती कमजोरी आपल्याला त्याच्यावर काम करून बाजूला करायला लागते. या गोष्टी शिस्तबद्धपणे तेंडुलकरने पूर्ण करिअरमध्ये केल्या आणि हे विनोद कांबळीला जमलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. किंवा आपल्याला एक ऑब्झर्वेशन ठेवता येईल, निरीक्षण असं बऱ्याच लोकांचं आहे. कारण नैसर्गिक गुणवत्ता प्रतिभेवर अवलंबून त्यांनी जी सुरुवातीला 1-2 वर्ष खेळला त्यांनी जी चमक दाखवली 2 द्विशतकं आणि 2 सेंचुरी टेस्टमध्ये, त्यानंतर सगळ्या जगातल्या सगळ्या क्रिकेट टीम्सने त्याचा अभ्यास केला की याला कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या अँगलने त्याला बॉल टाकल्यानंतर हा चाच पडतो. उदाहरणार्थ ही द्विशतकं 2 इंग्लंड विरुद्ध 1 आणि त्यानंतर झिम्बाब्वे विरुद्ध 1 द्विशतक मारल्यानंतर त्यांनी जेव्हा वेस्ट इंडिजच्या 2-3 मॅचेस खेळला तेव्हा वेस्ट इंडियन बॉलर्सने त्याला बाउन्सर्स टाकले आणि त्या बाउन्सर्स पुढे विनोद कांबळी ढेपाळला असं सिलेक्शन कमिटीचं म्हणणं होतं. आणि सिलेक्शन कमिटीचं म्हणण्यामुळे त्यांना विलक्षण हे आणि या बाउन्सर पुढे तो टिकणार नाही असं सिलेक्शन कमिटीचं म्हणणं झाल्यामुळे, त्यांचं मत घडल्यामुळे कदाचित त्याला पुढे संधी मिळाली नसेल. त्यामुळे शिस्त आणि सातत्य याचा अभाव, त्यानंतर दुसरे मानसिक आणि भावनिक अडथळे. आता एक तुम्हाला अचानक यश मिळाल्यानंतर, यशाच्या शिखरावर गेल्यानंतर स्वतःला मॅनेज कसं करायचं, स्वतःला हाताळायचं कसं, या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. त्या कळल्या नाहीत तर मग विलक्षण गोंधळ होतो, असा प्रकार आहे तो. आणि ते जे यश आहे ते आपल्याला हाताळता येत नाही असा प्रकार आहे त्याच्यामध्ये. सध्या जे आपण पाहतोय पृथ्वी शॉचं उदाहरण, पृथ्वी शॉला पण खूप कमी याच्यामध्ये यश मिळालं आणि त्याला ते मॅनेज करता येत नाहीये. त्यामुळे एक मी मूवी बघत होतो, सुरुवातीला मी सांगणार होतो पण विसरलो. 2022 मध्ये निकोलस केजचा एक मूवी आला होता, द अनबिअरेबल वेट ऑफ मॅसिव्ह टॅलेंट. द अनबिअरेबल वेट ऑफ मॅसिव्ह टॅलेंट म्हणजे तुमचं टॅलेंट, तुमची गुणवत्ता, तुमची प्रतिभा अमाप आहे, अचाट आहे, पण त्याचा तुमच्यावर वजन, त्याचा तुमच्यावर अवजड होतं, तुम्हाला त्याचा तुमच्यावर नकारात्मक क्रिया होते. त्या मॅसिव्ह टॅलेंट खाली तुम्ही दबून जाताय, त्या मॅसिव्ह टॅलेंट खाली तुमचा जीव गुदमरतोय असा त्याचा अर्थ होतो. तर तो चित्रपट पाहताना मला नेहमी विनोद कांबळी दिसायचा. ते हे अनबिअरेबल वेट ऑफ मॅसिव्ह टॅलेंट आहे. त्याच्यामुळे काय होतं, अतिशय प्रतिभावान माणसं किंवा अतिशय बुद्धिमत्ता, अलौकिक बुद्धिमत्ता असलेली माणसं सुद्धा आयुष्यामध्ये काहीही अचीव्ह करू शकत नाहीत. कारण फक्त प्रतिभा असणं, फक्त बुद्धिमत्ता असणं आणि त्याचा प्रत्यक्षात वापर करून काहीतरी अचाट, काहीतरी अफाट, काहीतरी आघात निर्माण करणं, या सगळ्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आणि एक्झॅक्टली हीच गोष्ट घडली. ती जी अफाट बुद्धिमत्ता होती, अलौकिक बुद्धिमत्ता होती, जी प्रतिभा होती, ती तेंडुलकरांनी योग्य प्रकारे वापरली आणि विनोद कांबळीला ती वापरता आली नाही असा त्याचा अर्थ होतो. तर दुसरा हा जो तुम्ही जरूर पाहतो तो जो मूवी आहे द अनबिअरेबल वेट ऑफ मॅसिव्ह टॅलेंट, हे विनोद कांबळीला अगदी चपलक बसतं. दुसरी गोष्ट, हे मानसिक आणि भावनिक अडथळे, या परिस्थितीला हँडल कसं करायचं, यश आणि अपयश या दोघांना पण सामोरं कसं जायचं, याच्या बाबतीत मला वाटतं तेंडुलकरांनी चांगली कामगिरी केलेली दिसते आणि विनोद कांबळे याच्यामध्ये फसलेला दिसतात. त्यानंतर हुरळून जाणं, अचानक यश मिळाल्यानंतर काबाड कष्ट करून जेव्हा यश मिळतं, अचानक किंवा काबाड कष्ट करून यश मिळतं, यश मिळाल्यानंतर त्याला मॅनेज करणं, त्याला हाताळणं, ही अतिशय यश मिळवण्यापेक्षाही अवघड गोष्ट असते. आणि मला वाटतं विनोद कांबळींना जे सुरुवातीला अफाट यश मिळालं त्याने ते हुरळून गेले आणि त्यांना ते मॅनेज करता आलं नाही. त्यानंतर चौथा प्रश्न, स्वतःला परिस्थितीनुसार बदलणं. आता ते जे उदाहरण होतं, 2 द्विशतकं मारल्यानंतर आणि 2 सेंचुरी मारल्यानंतर जेव्हा वेस्ट इंडिज बॉलर्सने त्यांना बाउन्सर्स टाकले, त्या बाउन्सर्समुळे ते दबून गेले किंवा त्यांना ते व्यवस्थित खेळता आले नाहीत. हे जे कमजोर दुवे आहेत तुमच्या बॅटिंग मधले, याच्यावर काम करून जर तुम्ही त्याला व्यवस्थितपणे हाताळले असते तर कदाचित तुमची कारकीर्द खूप वेगळ्या दिशेने गेली असती
असं म्हणता येईल. आणि परिस्थितीनुसार त्यांनी हात स्वतःला चेंज केलं नाही, बदललं नाही, अभ्यास केला नाही, त्याचा हा सगळ्यात वाईट परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या सगळ्या गोष्टींबरोबर बाह्य बाकीच्या आजूबाजूला आपल्या ज्या घटना घडतात त्याचे पण आपल्यावर बरेचसे प्रतिसाद परिणाम दिसून येतात. कारण अचानक पैसा आल्यामुळे, अचानक प्रसिद्धी आल्यामुळे तुम्हाला जो फॅन लोकांचा जी प्रसिद्धी मिळते त्यामुळे तुम्ही रुळून जाता, त्यामध्ये वाहत जाता. त्यानंतर पैसा आल्यानंतर तुम्हाला त्याच्या पैशाला फाटे फुटतात. पार्ट्या करणं, अपरात्री पार्टी करत बसणं, प्रॅक्टिसला वेळेवर न पोहोचणं, उद्धटपणा करणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या डोक्यात गेल्यामुळे, हे जे यश आहे ते डोक्यात केल्यामुळे जातात. आणि हा जो कांबळीचा जो 1993 ते 95चा कालावधी होता त्याच्यामध्ये भारतीय क्रिकेटची परिस्थिती पण वेगळी होती. भारतीय क्रिकेट भारतामध्ये जर भारतीय टीम भारतामध्ये खेळत असेल तर ते खूप स्ट्रॉंग असायचे. आणि जर ते बाहेर गेले भारताच्या तर ते 100% हरायचे. 100 म्हणजे जवळजवळ 99% हरायचे. ही जी परिस्थिती आहे त्यामुळे जे सिलेक्शन बोर्ड होतं, सिलेक्शन कमिटी होती, त्यांचं लक्ष असं होतं की आपल्याला असा खेळाडू पाहिजे जो भारतीय खेळपट्ट्यांवर आणि भारताबाहेरच्या खेळपट्ट्यांवर पण यशस्वीपणे बॉलर्सचा मारा करेल आणि रन्स बनवेल. याच्यामध्ये वेस्ट इंडिजच्या बाउन्सर्सनी विनोद कांबळीला कॉर्नर केल्यामुळे बहुतेक त्याची संधी गेलेली दिसून येते. आणि हे सगळं त्यांनी स्पिनर्स पाटा खेळपट्टीवर किंवा भारतीय खेळपट्टीवर विनोद कांबळीचा अगदी एक मास्टरी होती असं म्हणता येईल. पण त्यांनी स्वतःला चेंज केलं नाही. त्याच्यामुळे ही जी बाहेरची कारणं होती, भारतीय क्रिकेटची परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटची परिस्थिती, याच्यामध्ये विनोद कांबळी एका डोमेस्टिक पिचेसवर अतिशय उत्कृष्टपणे खेळू शकत असला तरी पण जे इंटरनॅशनल बाउन्सी पिचेस आहेत किंवा वेगवान पिचेस आहेत, उसळी खाणारे चेंडू आहेत जे आहेत, अशा जे पिचवर त्याला खेळपट्टीवर त्याला खेळता आलं नाही, हा एक याच्यामध्ये खूप महत्वाचा पार्ट आहे. त्याचबरोबर बाह्य कारणांमध्ये हे जे 93-95 मध्ये विनोद कांबळीला अचानक यश आलं त्यामुळे जे अननेसेसरी अटेन्शन मिळतं लोकांचं समाजामध्ये, असे पण काही लोक असतात ज्यांना फक्त जो सक्सेसफुल आहे त्याच्या मागे पळायचे आणि त्याचा जास्तीत जास्त एक्सप्लॉइट, त्याला जास्तीत जास्त वापर करून घेण्याची जी मानसिकता असलेली लोक आहेत त्याचा मला वाटतं कांबळीवर जास्त परिणाम झाला किंवा ते विनोद कांबळीच्या जवळ गेलेले असतात. हे जे नकारात्मक लोक आहेत ते सगळ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. मला 100% खात्री आहे की सचिन तेंडुलकर साहेबांच्या जवळ पण जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल, परंतु तेंडुलकरांनी हे जे नकारात्मक परिस्थिती आहे ती व्यवस्थितपणे हाताळली, त्यांना आपल्या आयुष्यामध्ये एंट्री दिली नाही, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर संधी किंवा अनुभवाचा अभाव असं म्हणता येईल, कारण हे जे क्रिकेटची परिस्थिती त्या काळामध्ये होती त्याच्यामध्ये अनेक विलक्षण घटना घडलेली आहे ज्याच्याकडे बऱ्याच लोकांचं दुर्लक्ष होतं. 1995 मध्ये दिलीप वेंगसरकर हा एकच व्यक्ती सिलेक्शन बोर्डमध्ये असण्याची शक्यता निर्माण झाली होती, कारण त्यांच्या व्यतिरिक्त जे तिघे होते, किशन रुंगटा, संबिरन बॅनर्जी आणि MP पांडे, या लोकांनी आयुष्यामध्ये कधी बॅट हातामध्ये धरलेली नव्हती. त्यामुळे कांबळीकडे असलेली गुणवत्ता, त्याची गुणवत्तेचा पुढे भविष्यामध्ये होऊ शकणारा वापर, उपयोग आणि त्याचबरोबर त्याचे जे कमजोर दुवे आहेत त्याच्यावर जर त्यांनी काम केलं तर त्यानंतर होणारा फायदा, याच्याकडे कदाचित त्यांनी दीर्घकालीन दृष्टिकोन न ठेवता आत्ता जर तो फायद्याचा नसेल पाटा खेळपट्टीवर किंवा वेगवान खेळपट्टीवर किंवा उसळणाऱ्या चेंडूला खेळण्यासाठी, तर त्याला टीमच्या बाहेर ठेवावं का? हे जे प्रकार आहेत, कारण दिलीप वेंगसरकरांनी हे जे तिघे होते, किशन रुंगटा, संबिरन बॅनर्जी आणि MP पांडे, यांच्याबरोबर काम करायला नकार दिला होता. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की क्रिकेट जगतामध्ये न खेळलेली माणसं जर सिलेक्शन करू लागली तर माझ्या मताला, क्रिकेट खेळलेल्या माणसाच्या मताला काही जास्त महत्व राहणार नाही, त्यामुळे मी सिलेक्शन बोर्डमध्ये काम करून पण काय फायदा होणार नाही असं त्यांना वाटलं. हा जो इफेक्ट आहे भारताच्या क्रिकेट टीम मध्ये कोणी खेळावं हे जर क्रिकेट न खेळणारे व्यक्ती ठरवत असतील तर तुमच्यामध्ये किती प्रतिभा असेल, किती अचाट तुमची अलौकिक बुद्धिमत्ता असेल त्या खेळामधली, तरी पण त्याचं महत्व किंवा त्याचा उपयोग कशा प्रकारे करता येईल हे जर या लोकांना कळलंच नाही, सिलेक्शन बोर्डला कळलंच नाही, तर ते तुम्हाला तात्कालिक तुम्ही जे स्वतः करताय भविष्यातील उपयोगांचा, भविष्यातील त्याचा कसा वापर करता येईल याचा अजिबात विचार न करता ते तुम्हाला सहज काढून टाकतील. आणि याचा फटका मला वाटतं विनोद कांबळीला बसला, कारण 95-96 नंतर त्याच्या करिअरची घसरण पाहिली ती विलक्षण होती. त्यानंतर मजबूत आणि सच्ची मित्रमंडळी, सपोर्ट सिस्टीम जी असते माणसाची, त्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची असते. मला वाटतं विनोद कांबळी जेव्हा स्ट्रगलचा पिरियड जो होता, तेंडुलकरला पाकिस्तानमध्ये एंट्री, भारतीय टीम मध्ये समावेश करण्याच्या आधी तो जो स्ट्रगल होता, त्यावेळी मला वाटतं विनोद कांबळी आणि तेंडुलकरांच्या बरोबरची जी मंडळी होती, आचरेकर सर असतील किंवा बाकीचे खेळाडू असतील, यांचा खूप चांगला सकारात्मक परिणाम मला वाटतं विनोद कांबळी आणि तेंडुलकर दोघांच्यावर पण झालेला आहे.
पण त्यानंतर मात्र तेंडुलकरांना चान्स मिळाल्यानंतर, पाकिस्तानमध्ये चान्स मिळाल्यानंतर मला वाटतं त्यांच्यामध्ये थोडीशी स्पर्धा सुरू झाली असं. स्पर्धा आधी पण होती, पण ती हेल्दी होती, आरोग्यदायी स्पर्धा होती आणि सकारात्मक स्पर्धा होती. ती मात्र नंतर मला असं वाटतं की थोडी नकारात्मक दिशेने वाढलेली दिसते. अशा वेळी मग तुमच्या बरोबरचे मित्रमंडळ चांगले नसतील, तुमच्या बरोबरचे मित्रमंडळ तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवण्यामध्ये मदत करणार नसतील, तर मग 100% आपण हुरळून जातो, वाहत जातो. तसाच प्रकार काहीसा या केसमध्ये घडलेला दिसून येतो. कारण सच्ची मित्रमंडळी आणि आपल्या आयुष्यावर, आपल्या विचारावर, आपल्या मतांवर आणि आपण कसे वागतो याच्यावर सगळ्यात जास्त परिणाम करणारी मंडळी असतात. ते म्हणजे घरगुती, कौटुंबिक, कुटुंबातील मंडळी आणि सच्चे मित्र, आजूबाजूचे मित्र. या बाबतीमध्ये तेंडुलकरांनी आपला जो सपोर्ट सिस्टीम तयार केलेली होती ती मला वाटतं अतिशय अभेद्य होती. फॅमिली असेल किंवा आजूबाजूची क्रिकेट फॅटर्निटीमध्ये लोक असतील किंवा सामाजिक असतील, या लोकांनी त्यांना व्यवस्थित गाईड केलेलं दिसतं. किंवा सचिन तेंडुलकरांनी या लोकांकडून व्यवस्थितपणे गायडन्स घेतलेला दिसून येतो. कारण गायडन्स मी जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती देणारच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी सपोर्ट सिस्टीम आहे, सच्चे मित्र आणि मित्रमंडळी आणि हे जे गाईड होते, फिलॉसॉफर होते, त्याच्यामध्ये मला वाटतं थोडंसं गफलत झालेली दिसून येते. त्यानंतर महत्वाचा मुद्दा जो आहे तो अपसमज, अवास्तव अपेक्षा आणि अपेक्षाभंग. काही लोकांना विनाकारण असं वाटतं यश अचानक मिळाल्यानंतर किंवा अचानक एंट्री मिळाल्यानंतर जेव्हा अत्युच्च यश मिळतं तेव्हा असं मला वाटतं की मी देव झालो होता, माझ्या पुढे कोणीच नाही, माझ्यासारखा कोणीच नाही, एकमेवाद्वितीय असा मी आहे. त्यामुळे जे आपण जे करतो त्याच्यामध्ये सुधारणेला काही वाव आहे असं वाटतच नाही. त्यामुळे तिथून जे पडझड सुरू होते, स्वतःबद्दलचे जे अपसमज आहेत की मी आय एम द गॉड, माझ्यामध्ये मी आता काही शिकण्याची गरज नाही, की मी आतापर्यंत जे कमवलंय ते सर्वोच्च आहे, त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही किंवा त्याच्यापेक्षा चांगलं काही घडू शकत नाही किंवा याच्यापेक्षा चांगलं मी काही करू शकत नाही किंवा माझी बरोबरी कोणीच करू शकत नाही, हे जे अपसमज असतात त्यामुळे माणसाची अधोगती व्हायला सुरुवात होते. त्यानंतर अवास्तव अपेक्षा अशा पण प्रकारे म्हणता येतात की तेंडुलकरांकडून हे दोन्ही मंडळी सच्चे मित्र एकाच वेळी 93-94 मध्ये हिंदी भारतीय टीम मध्ये खेळत असल्यामुळे जगाच्या अपेक्षा पण जशा तेंडुलकरांकडून होत्या तशाच विनोद कांबळेंकडून पण होत्या. परंतु प्रतिभा आणि अलौकिक बुद्धिमत्ता क्रिकेटमधली, त्याच्याबरोबर महत्वाकांक्षा, स्वतःला कॅरी करण्याची पद्धती, या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा फरक पडलेला दिसून येतो. त्यामुळे या अवास्तव अपेक्षांचा अपेक्षाभंग, अवास्तव अपेक्षा विनोद कांबळेला झेपल्या नसाव्यात असे म्हणता येईल. स्वतःकडून असलेल्या किंवा समाजाकडून तुमच्याकडून असलेल्या, समाजाच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा त्यांना झेपल्या नाहीत असं म्हणता येईल. त्यामुळे अपेक्षाभंग झाले आणि एकदा अपेक्षाभंग झाला की माणूस मग अधोगतीला जातो. हा जो प्रकार आहे तो मला वाटतं या केसमध्ये झालेला दिसून येतो. त्यानंतर सगळ्यात मला एक करिअर कोच म्हणून मला असं वाटतं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो मूलभूत जीवन कौशल्यांचा अभाव. मग ते कम्युनिकेशन असेल किंवा मग ते स्वतःला समाजामध्ये कॅरी कसं करायचं असेल, समोरच्या माणसाचा स्वभाव कसा ओळखायचा असेल, किंवा आपण जे म्हणतो कम्युनिकेशन कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन आणि कम्युनिकेशन फॉर कॉन्फ्लिक्ट अवॉइडन्स, त्या गोष्टी. त्यानंतर आपली योग्य वेळी मदत मागणं, मेंटरशिप, आपले जे मेंटर त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करणं, त्याचबरोबर ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या कशा काम करतात याची अंडरस्टँडिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर क्रिकेटर असेल तर सिलेक्शन कमिटी कसं काम करते, बीसीसीआय कसं काम करते, मला सिलेक्शन स्वतःच करून घ्यायचं असेल तर मला काय करावं लागेल, कोणत्या व्यक्तींना माझा परफॉर्मन्स दाखवावा लागेल, कोणत्या व्यक्तीला भेटावं लागेल आणि माझा परफॉर्मन्स किंवा माझी कॅपॅसिटी किंवा माझं टॅलेंट आहे ते शोकेस कसं करावं लागेल, या ज्या गोष्टी आहेत. त्यानंतर सिक्रेट स्किल्समध्ये पब्लिक स्पीकिंग किंवा आपली मतं मांडणं, योग्य प्रकारे मांडणं, आपला पोपट न करता आपली मतं मांडता येणं, या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा मीडियाला सामोरं कसं जाणं, एक परसेप्शन, जी ब्रँड इमेज जी आपली क्रिएट होते जनतेमध्ये, समाजामध्ये, तिला कंट्रोल कसं करणं. कारण विनोद कांबळे हे नाव घेतल्यानंतर आपल्या मनात येणारी एक जी इमेज आहे ती, आणि सचिन तेंडुलकर हे नाव घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये येणारी इमेज जी आहे, ब्रँड परसेप्शन, या अतिशय विभिन्न गोष्टी आहेत. त्याच्यावर काम न करता आल्यामुळे कदाचित हा जो विलक्षण अधोगती झालेली दिसून येते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर महत्वाचा पाठ आत्मसंतुष्ट आणि अहंकार. प्रत्येक गोष्टीमध्ये मीच कसा शहाणा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये मला कोणी काही शिकवू शकत नाही असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा मग सगळे जे परतीचे किंवा सगळे जे कमजोर दुवे साधण्याचे किंवा कमजोरीवर मात करण्याचे सगळे मार्ग बंद होतात. हळूहळू ज्या लोकांना तुम्हाला मदत करायची आहे ते लोक पण तुमच्यापासून दूर जातात. कारण त्यांना असं वाटतं की अरे मी जर मदत करायला गेलो तर ही व्यक्ती उलटी मलाच म्हणेल की तुझी गरज नाही मला, तू का शहाणपणा करतोय वगैरे अशा गोष्टी. आणि आत्मसंतुष्टता म्हणजे लॅक ऑफ अम्बिशन, महत्वाकांक्षाच नाहीये. मी ज्या पातळीवर आता आहे त्याच्यापेक्षा मी जास्त काही करू शकत नाही किंवा त्यापेक्षा काही करायची गरजच नाही
हे जे गोष्ट आहे त्यामुळे हे जे ऍक्च्युली एकंदरीत ज्या गोष्टी आहेत त्या जो निकोलस केजचा मूवी आहे तो ते अगदी चपलक बसतं की हे जे वेट आहे, हे जे अवजड मॅसिव्ह टॅलेंटचा अवजड बोजा जो आपल्या मनावर, आपल्या शरीरावर, आपल्या बुद्धीवर होतोय त्या सगळ्याचा हा परिणाम झाला दिसून येतो. आणि ह्या सगळ्यानंतर योग्य तात्कालिक आपल्या समोर ज्या संधी येतील त्याच्यामध्ये फिट बसण्याची क्षमता, स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता हे पण असलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्हाला असं कळतं की बाउन्सर्स पुढे तुम्ही खेळत नाहीये, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करून बाउन्सर्सचा मारा सहन करण्याची किंवा त्याला प्रतिकार करण्याची किंवा त्याला हुक मारण्याची वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकल्याच पाहिजे आणि त्या तुम्हाला शोकेस करता आलं पाहिजे, जेणेकरून सिलेक्शन कमिटीला पण असं वाटलं पाहिजे की विनोद कांबळे हा फक्त चांगला भारतीय खेळपट्ट्यांवर चांगला न खेळता आंतरराष्ट्रीय खेळपट्ट्यांवर पण खेळण्याची त्याची कॅपॅसिटी आहे. त्याचबरोबर वन डे मध्ये तुम्हाला जेव्हा चान्स मिळतो तेव्हा न्यूझीलंडच्या मॅच मध्ये विनोद कांबळे शेवटी रडले होते. या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे तुमची जी पब्लिक परसेप्शन आहे, इमेज होते ती थोडीशी नकारात्मक होते आणि त्यानंतर मग ती जर तुम्हाला त्यावर मात करायची असेल तर मग खूप अवघड गोष्टी होतात. आणि टीका सहन करण्याची क्षमता पण पाहिजे. आपल्याला सध्याच्या आपण पाहतोय IPL मध्ये जे खेळाडू बुमराह फॉर एक्झाम्पल हा टेस्ट क्रिकेटमध्ये पण अतिशय योग्य प्रकारे खेळतो, T20 मध्ये पण T20 मध्ये पण खेळतो, वन डे मध्ये पण खेळतो. तुमचा जो खेळ आहे तुम्हाला तो कस्टमाइज करता आला पाहिजे समोरच्या पिचनुसार किंवा समोरच्या अपोनंटनुसार किंवा समोरच्या प्रतिस्पर्ध्यानुसार. हे जे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला फिट करण्याची क्षमता आहे ती अतिशय महत्वाची आहे. वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार स्वतःला चेंज करण्याची कॅपॅसिटी, क्षमता. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही काही केलं तरी शेवटी समाजामध्ये असे लोक असतातच जे तुमच्यावर टीका करणार आहेत. 100% लोक तुमची वाहवाच करतील अशी काही अजिबात शक्यता नसते. त्यामुळे आपल्यावर होणारी टीका सहन करण्याची क्षमता नसेल तर मात्र आपण त्या टीकेला प्रतिसाद देण्याचा किंवा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आणि कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर देण्याची क्रिकेटर फॉर एक्झाम्पल बॅट्समन वर होणाऱ्या टीकेचं प्रत्युत्तर देण्याची क्षमता फक्त बॅटनेच येऊ शकते. एखादा जर व्यक्ती म्हणत असेल की तुम्ही बॅट्समन आहात आणि तुमच्यापासून रन होत नाहीये, तर या टीकेला तुम्ही एकाच गोष्टीने प्रत्युत्तर देऊ शकता की जास्तीत जास्त रन निर्माण करणं, जास्तीत जास्त धावा करणं. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. तुम्ही त्यांच्या बाचाबाची करून तुम्ही त्याला प्रत्युत्तर देऊन शाब्दिक किंवा शारीरिक काही फायदा नाही. त्यामुळे हे जी टीका सहन करण्याची क्षमता आहे हिच्यामध्ये पण मला वाटतं या दोन्ही गोष्टींमध्ये विनोद कांबळे आणि तेंडुलकर याच्यामध्ये खूप मोठा अंतर आपल्याला दिसून येतं. या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण असेल की विनोद कांबळेंना आपण कमकुवत लेखतोय किंवा आपण त्यांना जज करतोय हे अजिबात नाहीये, किंवा तेंडुलकरना आपण वाहवा करतोय असं पण नाहीये. या दोन्ही व्यक्तींची त्यांनी आयुष्यामध्ये केलेले खडतर परिश्रम आणि त्यांनी मिळवलेलं यश या खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि या खूप वेगळ्या लेवलवर आहेत. त्यामुळे आपल्यासारखी माणसं फक्त याच्यापासून शिकू शकतात. आणि या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा मूल उद्देश हाच आहे की हे जे 3 डिसेंबरला आपल्याला एका स्टेजवर पाहिलेलं चित्र बघायला मिळालं, एकाच ठिकाणावरून सुरू झालेला प्रवास 2 वेगवेगळ्या ठिकाणी कसा एंड होतो हे जर बघायचं असेल आणि त्यापासून आपल्याला जर स्वतःला परावृत्त करायचं असेल किंवा आपण विनोद कांबळेंच्या रोडवर न जाता आपण तेंडुलकरांच्या रोडवर जाता येईल का, या गोष्टी जर आपल्याला शिकता आल्या तर तेवढा एकच उद्देश आहे. माझी परमेश्वराकडे अशी प्रार्थना आहे की जसं तेंडुलकरांना यश मिळालं तसंच विनोद कांबळेंना पण मिळावं, जसं तेंडुलकरांना प्रसिद्धी आणि समृद्धी मिळाली तशीच विनोद कांबळेंना पण मिळावी, एवढी एकच आपली प्रार्थना आहे. आपल्याला जज करायचं नाहीये, पण शिकायचं काय, या गोष्टींकडून शिकण्यासारखी गोष्टी भरपूर आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ. तर हे सगळं करत असताना हे जे पॉइंट्स आहेत मला वाटतं त्यामुळे विनोद कांबळेवर एका खेळाडूचा असा आस्था होतोय असं आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर साहेबांनी त्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून परिस्थितीवर मात करून ज्या प्रकारे स्वतःला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा देव ही पदवी मिळवली त्यामुळेच ते भारतरत्न झाले असं म्हणता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील आपल्या आयुष्यामध्ये, मग तुम्ही 10वी मध्ये नापास असाल, 10वी मध्ये टॉपर असाल, 12वी मध्ये नापास असाल, 12वी मध्ये टॉपर असाल, किंवा तुम्ही ॲव्हरेज विद्यार्थी असाल, तरी पण तुमच्या आयुष्यामध्ये पुढे तुमच्याकडे जे फाउंडेशन आहे, टॅलेंट आणि जिनियस तुमच्याकडे जे आहे, जे 1988 साली विनोद कांबळे आणि तेंडुलकर यांच्याकडे होतं, त्याचा वापर पुढे काय होतो त्याच्यावरून तुम्हाला भारतरत्न सचिन तेंडुलकर व्हायचंय की विनोद कांबळे व्हायचंय 3 डिसेंबरला आपण पाहिलेला हे आपल्याला ठरवलं लागेल. आणि हे जर करायचं नसेल तर खालील गोष्टींवर आपण लक्ष दिलं पाहिजे. पहिली गोष्ट, नवीन गोष्टी शिकण्यातील सातत्य असलं पाहिजे. मला जे टॅलेंट आहे, मला जे मिळालंय, मला जे भारताकडून 1991-93 मध्ये जेव्हा संधी मिळाली त्यानंतर मी जे अचीव्ह केलं 5-6 टेस्ट मॅच मध्ये, त्याच्यावरच मला तिथेच मला
त्यानंतर मला काही शिकण्यासारखं राहिलंच नाही का आयुष्यामध्ये. तर नवीन शिक्षण 20, 22, 25 वर्ष जोपर्यंत आपण करिअरमध्ये काम करतो तोपर्यंत सातत्याने काहीतरी नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. आणि त्यानंतर मजबूत कार्यकर पद्धती आणि नैतिकता, वर्क इथिक्स जे म्हणतो आपण. सचिन तेंडुलकरांनी सांगितलं की सुरुवातीला हे शारदाश्रममध्ये असताना पहाटे 12-12:30ला पण ते प्रॅक्टिस करून घरी पोहोचायचे बांद्राला एसटी बसमधून. आणि त्यानंतर परत 4:30-5 वाजता ते त्या सेम बीचवर शिवाजी पार्कवर येऊन प्रॅक्टिस करायचे. हे त्यांनी आयुष्यभर पाळलं. म्हणजे मी असं म्हणत नाही की ते 12:30ला जायचे नंतर पण हे जे सचोटीने 2, 2.5, 3, 4 तास प्रॅक्टिस करायची आहे मॅचेस नसताना पण, ही जी आहे वर्क एथिक्स आणि कोणत्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. शारीरिक स्वास्थ्य असेल किंवा मानसिक स्वास्थ्य असेल किंवा नकारात्मक मित्र, नकारात्मक परिस्थिती आणि नकारात्मक विचार यापासून दूर कसं स्वतःला ठेवायचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. त्यानंतर हे वर्क एथिक्स अतिशय महत्वाचं. त्यानंतर आपली जी इमोशनल इंटेलिजन्स आहे तो अतिशय महत्वाचा पाहिजे. की आपल्याला टीका होते, आपण एका बॅड पॅच मधून जातोय, त्यावेळी आपण स्वतःला मॅनेज कसं करतो, त्यामधून स्वतःला आपण वर कसे आणतो, हे अतिशय महत्वाचं. त्यानंतर मार्गदर्शन आणि सल्ला मागणं योग्य वेळी, या सगळ्या परिस्थिती हे सगळं असून सुद्धा काही बऱ्याच वेळा आपल्यापेक्षा चांगले खेळाडू आपल्या समोर असतील तर आपल्याला अपयश येतं. तो आपल्याला मान्य करता आला पाहिजे. आणि त्या अपयशावर मात करताना जो आपल्याला आणि काहीतरी शिकण्याची जी पद्धत आहे त्यासाठी त्या स्पेसिफिक पद्धतीवर काम करायला किंवा गाईड करायला कोण योग्य व्यक्ती आपल्याला मदत करेल. मग मी गावस्करांना जाऊन विचारू का की आता मी हा जो कव्हर ड्राईव्ह आहे तो अजून याच्यापेक्षा चांगला कसा करेन, किंवा मांजरेकरांना भेटता येईल का, मला रविशास्त्रीला भेटता येईल, किंवा मला विवन रिचर्ड्सला भेटता येईल का, किंवा मला आणि कोणाला अगदी ज्युनियर वीरेंद्र सहवागला पण विचारता येईल का की मला एखाद्या शॉटमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तू कसा खेळतोस वगैरे, किंवा तू अगदी बेधडकपणे तुला जर बॉल दिसला तर तो मारतोस. ही जी पद्धत आहे, इफ यू सी द बॉल हिट द बॉल, ही मानसिकता आपल्याला कशी आणता येईल गरज असेल तर, याच्या सगळ्या गोष्टी शिकण्याची हे मार्गदर्शन सल्ला योग्य वेळी मागता आला पाहिजे, घेता आला पाहिजे. आणि तेवढ्या मनाचा मोठेपणा आपण दाखवता आला पाहिजे. त्यानंतर मजबूत नेटवर्क तयार करायला पाहिजे. फक्त क्रिकेटमध्ये मी क्रिकेट खेळतोय किंवा मी सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतोय म्हणून फक्त माझे मित्र सायबर सिक्युरिटीमध्येच असतील असं नाही. सचिन तेंडुलकरने जशा प्रकारे घोटाळा निर्माण केला, ऑब्व्हियसली यश मिळाल्यानंतर घोटाळा आपोआप निर्माण होतो, ही नंतरची गोष्ट. पण सुरुवातीला आपण जेव्हा धडपडतोय तेव्हा पण आपले जो नेटवर्क आहे ते अतिशय मजबूत पाहिजे. माझे एक मित्र आहेत सागर नावाचे, त्यांचं नेटवर्क अतिशय मजबूत आहे. तुम्हाला कोणताही प्रश्न पडला, अगदी आता बोलायला अगदी करिअर पासून एखादी इक्विपमेंट, अगदी कधीही कुठेही न मिळणार इक्विपमेंट पण कुठे मिळेल, एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये जर सल्ला कुठे मिळेल, या गोष्टी जर सागरला विचारलं तर तो सगळं सांगतो की तू याला फोन कर, किंवा तो माझ्यासमोर त्याला फोन करून सांगतो की तू याच्याशी बोल. ही जे मजबूत नेटवर्क आहे एका क्षेत्रातलं नाही, सामाजिक, आर्थिक, जागतिक, औद्योगिक, राजकीय, सगळ्या क्षेत्रातलं आणि कौटुंबिक सगळ्या क्षेत्रामधले माहिती असणं आणि त्या प्रत्येक क्षेत्रामधले आपला चांगला मित्र असणं, त्यासाठी नेटवर्क निर्माण करणं महत्वाचं. आणि नेटवर्क तुमच्यावर असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा बॅड पॅच येतो किंवा तुम्ही जेव्हा व्यवस्थित काम करू शकत नाही तेव्हा तुम्ही त्या लोकांचं मार्गदर्शन घेऊ शकता. या लोकांशी तुम्ही बिनदिक्कत बोलू शकता, या लोकांशी तुम्ही अतिशय बेधडकपणे बोलू शकता आणि त्यांची मतं मागू शकता. कारण मला बऱ्याच वेळा असं होतं की एकाच इंडस्ट्रीमध्ये आपले प्रॉब्लेम्स जर एकाच इंडस्ट्रीमध्ये आपण डिस्कस केले तर तो एक त्रयस्थ दृष्टिकोन असतो, त्रयस्थ दृष्टिकोन त्या दृष्टीकडे बघण्याचा असतो, तो आपल्याला त्यापासून आपण मुक्तो. त्यामुळे जर आपण या इंडस्ट्रीमधल्या बाहेरच्या लोकांशी हे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, डिस्कस केले, तर मला वाटतं बऱ्यापैकी त्याचे इनपुट्स पण मिळतात. कारण त्यांचा या इश्यूकडे बघण्याचा, या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळा असतो. त्यामुळे हे मजबूत नेटवर्क पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही अडथळे आल्यानंतरच नेटवर्क निर्माण करा. या नेटवर्कचा दुसरा फायदा पण असा आहे की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण वरच्या पायऱ्या चढत जातो तेव्हा पण बाकीचे आपले नेटवर्क मधले जी मंडळी आहेत त्यांना पण मदतीची गरज लागते आणि आपण त्यावेळी मदत करू शकतो. हे जे एकमेकांना मदत करण्याचे आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हा जो प्रकार आहे तो आयुष्यभर आपल्याला मदत करतो. त्यानंतर आपल्या अपेक्षा आणि अहंकार व्यवस्थित जपता आले पाहिजेत. आपल्यापासून असलेल्या अपेक्षा, आपल्या इतरांपासून असलेल्या अपेक्षा आणि आपल्या परिस्थितीकडून असलेल्या अपेक्षा, आपल्या नशिबाकडून असलेल्या अपेक्षा, या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी साध्य होतील असं अजिबात नाही. त्यामुळे ह्या अपेक्षा सगळ्यात मनुष्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे दुःख आहे ते अपेक्षाभंग असतं. कोणत्याही फेल्युअरमध्ये, कोणत्याही अपयशामध्ये जर तुम्ही खोलात विचार केला, प्रत्येक गोष्टीला तुम्ही का असे जर 5 प्रश्न विचारले, हे जे का आपण विचारत गेलो की शेवटी आपल्याला कळतं की आपली अपेक्षा जी होती ती मीट झाली नाहीये, त्यामुळे आपल्याला अपेक्षाभंग झालाय आणि म्हणून हे सगळं होते. मला असं वारंवार वाटतं की विनोद कांबळेंचा पण स्वतःकडून अपेक्षाभंग झाला, मित्रांकडून अपेक्षाभंग झाला,
BCCI कडून अपेक्षाभंग झाला, क्रिकेट जगताकडून अपेक्षाभंग झाला, समाजाकडून अपेक्षाभंग झाला, ऑफिस पॉलिटिक्स कडून अपेक्षाभंग झाला आणि हे त्यांना मॅनेज करता आलं नाही. एकदा ते मेंदू तो आपला किडा तो मेंदूमध्ये गेला की आपल्याला कोणीच मदत करत नाही आणि आपण फक्त एकटे आहोत. त्यानंतर मग पुढे आपल्याला वाटचाल करता येत नाही. मला वाटतं हे अपेक्षाभंगाचं दुःख बरीच लोक इतरांशी शेअर करू शकत नाहीत. आणि विनोद कांबळींच्या आयुष्याबद्दल मला नेहमी असं वाटतं की अपेक्षाभंग आणि योग्य वेळी योग्य सल्ला न मागण्याची जी चूक त्यांनी केली असं म्हणता येईल. मी जज करत नाही, पण मला असं वाटतं, कारण मी पण चुका केलेल्या आहेत. त्यावेळी मला असं वाटतं की मी जर त्यावेळी योग्य वेळी मी चूक करताना जर योग्य माणसाचा सल्ला घेतला असता तर कदाचित परिस्थिती खूप वेगळी असती. मी कम्पॅरिझन करत नाहीये, पण शिकायचं काय या सगळ्या गोष्टींकडून हा अतिशय महत्वाचा आहे मुद्दा. तर ह्या अहंकाराचं पण, या अपेक्षांचं व्यवस्थापन करताच आलं पाहिजे. त्याचबरोबर अहंकार, इगो ही दुधारी तरवार असते. कोणताही इगो सकारात्मक दृष्टिकोनातून इगो बघायचा झाला तर याला जर जमत असेल तर मला का नाही, हा जर इगो असेल, किंवा तेंडुलकरांनी जर सेंचुरी मारत असेल तर मला 20 रन मारता येतील की नाही, ही तुलना खूप मोठी आहे, त्याचा पल्ला खूप मोठा आहे. पण इतरांशी तुलना करताना जर याला जमत असेल तर मला काय नाही, हा जो इगो आहे तो सकारात्मक आहे. आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला स्ट्रेच करता. तुम्ही स्वतःची सगळी जी कपॅसिटी आहे, सगळं जे तुमचं धाडस आहे, बौद्धिक किंवा शारीरिक सगळं सामर्थ्य पणाला लावता आणि तुम्ही स्वतःला स्ट्रेच करता. ही जरी सकारात्मक दृष्टिकोन. त्याचा नकारात्मक दृष्टिकोन असा आहे की अहंकार, इगो जो आहे त्याचा नकारात्मक दृष्टिकोन आहे. विनाकारण मी स्वतःला इतरांपेक्षा शहाणा समजतो, जेणेकरून माझी शिकण्याची किंवा इतरांकडून काहीतरी ग्रहण करण्याची क्षमता मी बंद करून टाकतो. मला तू काय शिकवणार किंवा तू मला काय सांगणार, हे कोचिंगमध्ये बऱ्याच वेळा घडतं. कारण विशेषतः कुटुंबामध्ये आपण जर एखाद्या व्यक्तीला चांगल्या भावनेतून एखादी गोष्ट सांगायला गेलो तर फर्स्ट रिएक्शन अशी असते की तू का मला शहाणपण शिकवतोयस. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, त्यामुळे मी हे सगळं टाळतो. आता याचं दुसरं उदाहरण द्यायचं तर तुम्ही जर LIC एजंट असाल, तुम्ही जर इन्शुरन्स पॉलिसी विकत असाल तर तुम्ही कुटुंबामध्ये कधीही इन्शुरन्स पॉलिसी विकू नका. तसंच हा प्रकार आहे. कोचिंग जर तुम्ही कोचिंग करत असाल तर कुटुंबामध्ये कधीही कोचिंग घेऊ नका. जर तुम्हाला कोणी विशेष सल्ला मागितला तर त्याची परवानगी मागूनच द्या, स्वतःहून देऊ नका. कारण याचे आपला समाज एवढा ओपन नाहीये की आपण अगदी प्रामाणिकपणे एखादा सल्ला देऊ आणि तो प्रामाणिकपणे तो सकारात्मक घेता येईल. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, अहंकार जे आहेत, इगो, हा कसा सकारात्मक दृष्ट्या वापरायचा हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हा इगो नकारात्मक जेव्हा आपल्यावर आघात करायला लागतो तेव्हा त्याला कसा ठेचायचा हे पण लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे इगो नसणं ही चुकीची गोष्ट आहे. इगो असला पाहिजे, त्याचा सकारात्मक वापर करता आला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याचे नकारात्मक परिणाम आणि प्रतिसाद दाबून ठेवून हा अतिशय महत्वाचा पार्ट. त्यानंतर आपण फ्लेक्सिबल असलं पाहिजे आयुष्यामध्ये, लवचिकता असली पाहिजे आपल्या विचारामध्ये, आपल्या कृतीमध्ये, आपल्या रहणसहणीमध्ये. कारण प्रत्येक दिवस, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संधी आपल्याला सगळ्या देऊनच जाईल असं नाही. त्यामुळे एखादी गोष्ट जर आपल्या मनासाठी घडत नसेल, परिस्थिती किंवा माणूस किंवा आणखी काही, तर मग त्यामध्ये एवढी लवचिकता पाहिजे की स्वतःला चेंज करता आलं पाहिजे, स्वतःला इव्हॉल्व करता आलं पाहिजे, स्वतःला बदलता आलं पाहिजे. आता या गोष्टी बोलायला खूप सोप्या असतात, पण या जवळजवळ 20-25 वर्ष करिअरमध्ये, आयुष्यामध्ये काम केल्यानंतर मला या 100% जाणवतात. आणि एवढी फ्लेक्सिबिलिटी पाहिजेच, कारण त्याशिवाय तो आपल्याला त्या प्रसंगावर, त्या कठीण प्रसंगावर मात करता येत नाही. आणि हे सगळं केल्यानंतर अपयशाला स्वीकारता पण आलं पाहिजे. कारण प्रत्येक मॅच, प्रत्येक बॉलवर आपण बाउंड्री मारू अशी पण शक्यता नसते. प्रत्येक आपला प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा वरचढ असू शकतो. त्या वरचढ प्रतिस्पर्ध्याकडून आपण शिकतो काय, अतिशय महत्वाचं. एखाद्या अपयशामध्ये पण खूप मोठा लर्निंग लेसन असतो, धडा असतो, तो आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणजे लवचिकता पण पाहिजे शिकण्याची, स्वतःला बदलण्याची, आणि त्याचबरोबर अपयश जर आलं तर त्याला स्वीकारून त्याच्यावर मात करण्याची, पुढेच्या ह्याचा मला काय शिकता येईल आणि याचा मला पुढे काय फायदा होईल हे लक्षात घेण्याची पण आपल्याला कपॅसिटी पाहिजे. त्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाचं आपली अनोखी शैली किंवा आपलं अनोखे व्यक्तिमत्व पाहिजे. कारण विनोद कांबळी ज्या प्रकारे त्याची अप्पर लिव्ह बॅटची जो कोण बनवायचा ती इतरांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण ती बऱ्याच लोकांना जमली नाही. किंवा ब्रायन लारा त्याची जी बॅटची लिफ्ट होती, बॉलर आपल्याकडे पळत येताना तो जो बॅट ज्या प्रकारे लईमध्ये वर घ्यायचा, ती जी होती त्याचा बऱ्याच लोकांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांना जमत नाही ते. त्याचबरोबर आपली स्वतःची शैली, आता कांबळींना पण बऱ्याच वेळा सांगितलं होतं की तुम्ही जी बॅटची लिफ्ट आहे ती कमी करा, जेणेकरून तुम्हाला जो बाउन्सरला वेळ कमी मिळतो रिॲक्ट करायला तो कमी होईल. किंवा तुम्ही जे बॅटच्या ग्रीपवर 9-9, 8-8 ग्रिप्स लावता बॅटच्या दांड्यावर, त्या कमी करा. पण जर विनोद कांबळीला तो त्या बॅटच्या दांड्यावर 8 किंवा 9 ग्रिप्स वापरायला आवडत असतील आणि त्याचा जर त्याच्या क्रिकेट खेळण्यावर परिणाम होत नसेल तर त्यांनी स्वतःची
शैली जपली पाहिजे, पण त्या बॅटच्या ग्रीपचा उदाहरण यासाठी दिलं की त्याचा नकारात्मक परिणाम जास्त झाला. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, आपली अनोखी शैली काय आहे त्याच्यावर कुठपर्यंत आपल्याला सस्टेन करता येईल, कुठपर्यंत आपण त्याच्यावर हट्ट आणि पेटून राहिलं पाहिजे, या गोष्टी अतिशय महत्वाच्या. आणि आपलं जे युनिकनेस आहे त्याच्यावर आपल्याला लिव्हरेज करता आलं पाहिजे. युनिकनेस म्हणजे आपली जी लेफ्ट हँडर आहे फॉर एक्झाम्पल विनोद कांबळे, आणि त्याची जे स्पेसिफिक शॉट्स होते ते उल्लेखनीय होते. त्याच्यावर कोणती फॉर एक्झाम्पल गांगुलीला ऑफसाईडचा देव म्हणतात, हे जे गोष्ट आहेत, या ज्या गोष्टी आहेत, त्यामुळे ही जी वैयक्तिक युनिकनेस आहे तो आपल्याला जपता आला पाहिजे. त्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ज्या दृष्टीमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यामध्ये विनोद कांबळी हे नकारात्मक उदाहरण घेता येईल. कारण शारीरिक, तुम्ही 3 डिसेंबरचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा 3 डिसेंबरचा कार्यक्रम पाहिला असेल, शारीरिक परिस्थिती अतिशय वाईट आहे असं म्हणता येईल, आणि मानसिक परिस्थिती वाईट असल्यामुळे शारीरिक परिस्थिती वाईट झाली असं म्हणता येईल. कारण समोर आलेल्या प्रसंगाचा, समोर आलेल्या यशाचा, समोर आलेल्या परिस्थितीचा, समोर आलेल्या मित्रांचा, समोर आलेल्या शत्रूंचा योग्य प्रकारे त्यांना योग्य प्रकारे हाताळता न आल्यामुळे, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य योग्य नसल्यामुळे कदाचित ही परिस्थिती आली असावी. सुरुवातीला मानसिक स्वास्थ्य बरोबर नसल्यामुळे हे सगळे त्याचा परिणाम जो नकारात्मक आहे तो शारीरिक स्वास्थ्यावर पण झाला असं म्हणता येईल. त्याच बाजूला समोरचे ते तेंडुलकर आहेत, या वयामध्ये पण ज्या प्रकारे त्यांनी शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य जपलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर संधीचा पुरेपूर वापर करणं, कारण संधी ज्या मिळतात आपल्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करता आला पाहिजे. कारण कोणतीही संधी आपल्या आयुष्यामध्ये किती संधी मिळतात, जर आपल्याला तर वापरच करता येणार नसेल तर आता शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे आजपर्यंत विनोद कांबळेला भरपूर संधी मिळतात. फॉर एक्झाम्पल त्यांना टेस्टमध्ये संधी मिळाली, त्यावेळी 17 त्यांनी टेस्ट मॅच खेळल्या. त्याच्यामध्ये टोटल सुरुवातीला तुम्हाला विश्वास घेता 2 डबल सेंचुरीमध्ये त्याचे 400 रन झाले, त्यानंतर 2 सेंचुरी म्हणजे 600 रन झाले. यू विल नॉट इमॅजिन 17 टेस्ट मॅच त्यांना खेळायला मिळाल्या आणि 1080 रन्स केले त्यातल्या म्हणजे 600 रन ह्या सेंचुरीने मारलेले आहेत. त्यामुळे संधीच्या वेळेला त्याच्यावर आपल्याला वापर करता आला पाहिजे. त्यानंतर न्यूझीलंडच्या 1996च्या मॅच मध्ये त्यांच्या वन डे ती कॅन्सल झाली किंवा रद्द करण्यात आली, त्यावेळी त्यांना जे रडताना पाहिलं लोकांनी, त्यानंतर तेंडुलकर ते या आर्थिक किंवा मानसिक किंवा शारीरिक या स्वास्थ्याच्या प्रक्रियेतून जाताना त्याच्या मित्रमंडळींनी पण त्यांना भरपूर मदत केली दिसून येते. तेंडुलकर असतील किंवा मार्क कोटो असतील किंवा त्याचे जे जवळचे मित्र आहेत. इव्हन आज पण कपिल देव सारखी मंडळी असं म्हणतात की तुम्हाला जर विनोद कांबळेने जर स्वतःला व्यवस्थितपणे मॅनेज करायला एखाद्या हॉस्पिटल किंवा रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये स्वतःला ऍडमिट केलं तर पुढचा सगळा खर्च कपिल देव स्वतः करायला तयार आहे. हे ज्या संधी आहेत त्याच्यावर आपल्याला जर वापर मला मार्क काउटोचा काल परवा इंटरव्ह्यू पण पाहिला, मी वाचायला मिळाला की 3 डिसेंबरला विनोद कांबळे अशा परिस्थितीमध्ये असताना पण त्यांनी दारू पिलेली नव्हती किंवा ते कोणत्याही अंमली पदार्थाखालीच्या नियंत्रणाखाली नव्हते, पण त्यांची शारीरिक परिस्थितीच अशी आहे की मानसिक परिस्थिती अशी आहे की आपण ती सर्वांनी पाहिली. त्याच्यावर मात करण्यासाठी संधी ज्या येतात, मेडिकल फॅसिलिटी असतील किंवा फायनान्शियल हेल्प असेल. तेंडुलकरांनी सुद्धा साऊथ आफ्रिकेमधल्या एका क्लबमध्ये त्यांना कोच म्हणून शिफारस केलेली दिसून येते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये पण त्यांनी काम केलं. ह्या ज्या संधी मिळतात, एखाद्या क्लबचा कोच किंवा क्रिकेट मधला कोच म्हणून ज्या संधी मिळतात, त्याचा जर आपल्याला पुरेपूर वापर करता आला नाही तर मग थोडंसं अवघड होतं. कारण एका लिमिट नंतर आपली जी मित्रमंडळी आहेत ते पण विचार करतात की अरे मी कितीपर्यंत याला सपोर्ट करू शकतो, किंवा ही संधी तो घेत नसेल तर मग काय. त्यानंतर हे संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन, स्वतःवर संयम म्हणजे परिस्थिती बिकट असताना पुढे काहीतरी घटना, पुढे काहीतरी सकारात्मक होईल हे सगळं याच्यावर विश्वास आणि त्या दृष्टीने काम करण्याची जी पद्धत आहे तो दृष्टिकोन हा लॉंग टर्म पाहिजे. आता तात्कालिक 93-94 मध्ये मी जर सुपरस्टार असेल तर त्या सुपरस्टारडमचा वापर करून मला पुढे आयुष्यामध्ये 30-40 वर्ष अजून काय करता येईल, हा जो दीर्घकालीन दृष्टिकोन आहे तो जर कदाचित विनोद कांबळेंनी ठेवला असता तर परिस्थिती खूप वेगळी असते. आपल्याकडे 2 भारतरत्न असू शकले असते असं मला वाटतं. त्यानंतर आत्मविश्वास आणि नम्रता, सगळ्यात शेवटी आत्मविश्वास गमावलेला आपल्याला दिसून येतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती ह्या सगळ्या आपण ज्या गोष्टी पाहिल्या, जी संभाव्य कारणं विनोद कांबळेंच्या अधोगतीच्या मागची आणि त्याचबरोबर तेंडुलकरने आपल्या करिअरमध्ये जे यश मिळवलं त्याच्या मागची, हे जे दोन्ही प्रोज अँड कॉन्स आपण पाहिले, त्याचा जर एकंदरीत वापर आपण करता आला तर हे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हे सगळं आयुष्यामध्ये प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संयम पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आणि सचोटी पाहिजे, हार्डवर्क पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मला जाणवल्या. 3 डिसेंबरचा तो जो आचरेकर सरांचा जो स्मृतिप्रित्यर्थ जो कार्यक्रम झाला त्याच्यामधून मला जाणवल्या. आणि मला सगळ्यात महत्वाचं असं वाटतं, मला आचरेकर सरांनी आयुष्यभर लोकांना क्रिकेट कसं खेळावं हे शिकवलं.
पण शेवटी सर्वात शेवटी ते गेल्यानंतर पण या कार्यक्रमामधून आपल्याला हे कळतं की आयुष्याचं क्रिकेट आपण कसं खेळलं पाहिजे. मग तुम्ही बॅटिंग करताय, बॉलिंग करताय, फिल्डिंग करताय की आणखी काय करताय किंवा कोच आहात किंवा थर्ड अंपायर आहात किंवा रेफरी आहात, तर तुम्हाला आता आयुष्याचं क्रिकेटमध्ये काय करावं लागेल. तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये तुमची जी टॅलेंट आहे, जिनियस आहे, ते वापर करून तुम्हाला स्वतःचा विनोद कांबळे करायचा आहे, हे तुम्हाला स्वतः सचिन तेंडुलकर करायचं आहे. ही फक्त तुम्ही स्वतः ठरवू शकता आणि बाकीचे फक्त तुम्हाला लांबून मदत करू शकतात. ते पण तुम्ही जर त्यांना मदत करण्याची संधी दिली तर. हा सगळ्यात मोठा धडा आहे या 3 डिसेंबरच्या घटनेचा. आणि हे जे आहे त्याचाच मॅसिव्ह टॅलेंटचा जो भोजळपणा आहे, मॅसिव्ह टॅलेंट असणं ही जरी सकारात्मक गोष्ट असली, तो जर नशिबाचा भाग असला, तरी त्या मॅसिव्ह टॅलेंटचा वापर करून पर्वत तयार करायचा की त्या मॅसिव्ह टॅलेंटच्या ओझ्याखाली दबून जायचं, हा वैयक्तिक सर्वस्वी आपला निर्णय आहे. धन्यवाद.